चॅप्टर सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या चॅप्टरसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेल म्हणजे काय हे माहीत पाहिजे. तर सेल कशाला म्हणतात? सेल इज ए स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट कशाला म्हणतात? तर सेलला म्हणतात. तर सर्वात पहिल्यांदा सेल कोणी ऑब्झर्व केलं किंवा डिस्कवर? रॉबर्ट हुक. सर्वात पहिल्यांदा रॉबर्ट हुक या सायंटिस्टनी काय केलेलं आहे? सेलचं डिस्कवर केलेलं. तर हा जो सेल पहिल्यांदा डिस्कवर केला तो कॉर्कमध्ये केला. तर कॉर्कमध्ये ज्यावेळेस त्यांनी सेल डिस्कवर केला तर तो एक कंपाऊंड लाईक स्ट्रक्चर होता. तर या टाईपमध्ये त्यांना ते सेल्स दिसले होते, त्याला त्यांनी नाव दिलं सेल. ओके, कोणी? रॉबर्ट हुकने. तर हा जो सेल आहे तो जनरली कॉर्कमध्ये, प्लांट कॉर्कमध्ये ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस या सेल्सची फक्त आउटर लेअर होती, इनर साईडला काहीच नव्हतं. त्याच्यामुळे ही जी काही आउटर लेअर आहे त्याच्यामुळे ही जी सेल आहे ती डेड सेल आहे. तर सर्वात पहिल्यांदा रॉबर्ट हुकनी जे काही सेलमध्ये डिस्कवरी केली किंवा सेल डिस्कवर केला तो सेल कोणता होता? डेड सेल होता. तर त्याचबरोबर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये लिव्हिंग सेल कोणी डिस्कवर केला? तर त्या सायंटिस्टचं नाव आहे अँटॉन वॉन लिव्हनहुक. अँटॉन वॉन लिव्हनहुक यांनी सर्वात पहिल्यांदा लिव्हिंग सेल डिस्कवर केला. ओके, तर ज्यावेळेस जसा टाईपचा क्वेश्चन विचारला असेल सर्वात पहिल्यांदा कोणी डिस्कवर केला तर रॉबर्ट हुकनी केला. तर लिव्हिंग सेल कोणी डिस्कवर केला? तर अँटॉन वॉन लिव्हनहुक याने डिस्कवर केला. तर ह्या ज्या काही सेल्स आहेत त्याच्या स्ट्रक्चरनुसार ती सेल थेरीसुद्धा मांडण्यात आली. तर सेल थेरी काय आहे? तर सेल थेरी जी आहे सर्वात पहिल्यांदा दोन सायंटिस्टनी सेल थेरी मांडली. सेल थेरी जे काही सेलचं स्ट्रक्चर आहे, ऑर्गनायझेशन आहे, फंक्शन आहे, याच्यावरती सेल थेरी इंट्रोड्यूस करण्यात आली. तर जी काही सेल थेरी आहे ही सेल थेरी इंट्रोड्यूस करणारे दोन सायंटिस्ट आहेत, एक शिल्डन अँड स्वान. शिल्डन अँड स्वान. शिल्डन अँड स्वान या दोन सायंटिस्टनी सेल थेरी मांडली. पण या सेल थेरीमध्ये काही मॉडिफिकेशन्स हे करण्यात आले आणि नंतर या सेल थेरीला पुढे नाव देण्यात आलं मॉडर्न सेल थेरी. मॉडर्न सेल थेरीमध्ये जे काही मॉडिफिकेशन्स आहेत यांनी फक्त प्लांट आणि ॲनिमल सेल्समध्ये जे काही सेल आहे त्यांचं फंक्शन स्ट्रक्चर इतकंच त्यांनी सेल थेरीमध्ये मांडलं होतं. पण काही ॲडिशनल पॉईंट्स और त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून नवीन थेरी मांडण्यात आली, ज्याला आपण आता सध्याला काय म्हणतो तर मॉडर्न सेल थेरी. तर मॉडर्न सेल थेरीमध्ये तीन सायंटिस्ट आहेत, एक स्वीडन हा तर आहेच, त्याच्यानंतर श्वान हा पण आहे. या दोन सायंटिस्ट व्यतिरिक्त जो सर्वात महत्त्वाचा जो थर्ड वन आहे तो आहे रुडॉल्फ वर्चो. हा जो थर्ड सायंटिस्ट आहे यांनी काही मेन पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड केले आणि या थेरीला त्यांनी नवीन नाव दिलं, ते आहे मॉडर्न सेल थेरी. तर नेमकं ही जी सेल थेरी आहे याच्यामध्ये काय काय नमूद करण्यात आलेलं आहे? तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर आपल्याला सेल थेरी अंडरस्टँड करायची असेल तर जे काही मेन पॉस्ट्युलेट्स आहेत ते बघितले पाहिजेत. तर याचे काही मेन पॉस्ट्युलेट्स आहेत. सर्वात पहिल्यांदा मेन जो पॉस्ट्युलेट्स आहे, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड फ्रॉम सेल्स. आपल्याला माहीत आहे ऑल ऑर्गॅनिझम्स हे कशापासून बनलेले आहेत? तर सेलपासून बनलेले आहेत. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कशापासून बनलेला आहे? तर सेलपासून बनलेला आहे. ओके, सेकंड वन, सेल इज ए स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे. ओके, हा तर पॉईंट आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे. त्याच्यानंतर पॉस्ट्युलेट्स काय आहे? तर टोटल
activity of cell is responsible for all activities of organism. ज्या काही ॲक्टिव्हिटीज, सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या सेलच्या, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज काय असतात तर ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटीजशी रेस्पॉन्सिबल असतात. कारण की सेल रेस्पायरेशन होत असेल किंवा एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, जे काही ॲक्टिव्हिटीज सेल्समध्ये होतात त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी हे कशाशी रेस्पॉन्सिबल असतात तर ऑर्गॅनिझमशी रेस्पॉन्सिबल असतात. ओके. आणि सर्वात महत्त्वाचा जो की रुडॉल्फ वर्च्यू यांनी ॲडिशन केलेला आहे तो जो सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. जी काही लिव्हिंग सेल्स आहेत त्या कशापासून अराइज होतात तर प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून अराइज होतात. हा जो पॉईंट आहे तो वर्च्यू यांनी ॲड केलेला आहे. 5th वन पॉस्युलेट्स, ज्याच्यामध्ये सेल्स काय करतात तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी करतात. सेल्स एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन करतात. त्याच्या इच सेल कंटेन न्यूक्लिया, RNA अँड DNA. तर सर्वात महत्त्वाचा सेल थिअरी, जी सेल थिअरी आहे ती सर्वात पहिल्यांदा मांडण्यात आली आणि त्याच्यासाठी फक्त 2 सायंटिस्ट होते. एक सिलंड अँड श्वान यांनी 1839 मध्ये आणि 1838 मध्ये ही थेरी सांगितलेली होती प्लांट आणि ॲनिमलच्या सेलच्या स्टडीवरून. पण ही जी सेल थिअरी आहे याच्यामध्ये सुद्धा काही ॲडिशनल पॉईंट्स आले आणि त्या थेरीमध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं. जे काही मॉडिफिकेशन्स आहेत त्याला पुन्हा मांडण्यात आलं आणि त्या सेल थेरीला त्यांनी नाव दिलं मॉडर्न सेल थेरी. तर मॉडर्न सेल थेरीमध्ये सुद्धा सायंटिस्ट ॲड होते. त्यांचे नाव आहेत सिल्डन, श्वान अँड रुडॉल्फ वर्च्यू. तर ही जी थेरी आहे मॉडर्न सेल थेरी ती 1855 मध्ये डिस्कवर्ड करण्यात आली किंवा इंट्रोड्यूस करण्यात आली. तर मॉडर्न सेल थेरी ही 1855ला करण्यात आली. त्याच्यामध्ये जे काही मेन पॉईंट्स ॲड करण्यात आले किंवा जी काही मॉडर्न सेल थेरी आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी जे मेन पॉस्युलेट्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो पॉस्युलेट्स आहे ऑल ऑर्गॅनिझम मेड फ्रॉम सेल. प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे तो कशापासून बनलेला आहे? सेलपासून बनलेला आहे. सेकंड पॉईंट आपल्याला माहीत आहे सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. थर्ड वन टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल इज रेस्पॉन्सिबल फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम. जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज हा सेलच्या असतात त्या रेस्पॉन्सिबल कशासोबत असतात तर ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम सोबत असतात. त्याच्यानंतर फोर्थ वन लिव्हिंग सेल आर अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. जी काही लिव्हिंग सेल आहे ती कशापासून अराइज झालेली असते तर प्री एक्झिस्टिंग सेलपासून असते. आणि हा जो मेन पॉईंट आहे तो रुडॉल्फ वर्च्यू यांनी ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर सेल काय करते? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी करते आणि त्याचबरोबर सेल कंटेंट्स न्यूक्लियाय, DNA अँड RNA. ओके. तर ही झाली मॉडर्न सेल थेरी. तर जो सेल आहे जो की डिस्कवरी तर आपण पाहिलीच आहे. तर आता सेल साईज आणि सेल शेपनुसार आपण ती स्टडी करणार आहोत. ओके. तर सेल साईज आणि सेल शेप जर बघितला तर सर्वात पहिल्यांदा शेप पाहू. सेल शेप असा कोणताही डेफिनाइट शेप नाही आहे ज्याच्यामुळे सेल हा आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर व्हेरियस शेप्स आर हॅविंग टू सेल्स. तर सर्क्युलर असतील, रेक्टँग्युलर असतील, स्पिंडल शेप असतील किंवा डंबल शेप असेल, इरेग्युलर शेप असेल. ओके. एक्सेट्रा. जसे की राऊंड शेपमध्ये जर आपण बघितलं तर खूप सारे सेल्स आहेत जे की आपण बघतो. तर त्याच्यानंतर क्युबॉइडल सेलसुद्धा आपण घेऊ शकतो. तर रेक्टँग्युलर सेल जर बघितलं तर स्केलेटल मसलमध्ये आपण बघतो. स्पिंडल शेपमध्ये जर बघितलं स्पिंडल शेपमधला जो सेल आहे तो स्मूथ मसलमध्ये आपण बघतो. ओके. त्याच्यानंतर डंबेल शेपडमध्ये जे काही सेल्स आहेत ते की आपले RBCs जे आहेत जे की
न्यूक्लिया ॲब्सेंट आहे, त्याच्यामुळे हा जो शेप आहे तो इनर साईडला जातो. तर हा जो पार्ट आहे तो डंबेल शेपमध्ये दिसतो. तर असा जो सेल आहे तो RBC सेलमध्ये दिसतो. असा जर सेल बघितला इरेग्युलर सेल तर आपण अमिबामध्ये सुद्धा बघू शकतो, किंवा फॉर एक्झाम्पल आपले जे WBCs आहेत व्हाईट ब्लड सेल्स ते सुद्धा आपल्याला कसे दिसतात, इरेग्युलर शेपमध्ये दिसतात. क्युबॉइडल सेल जे की आपले जे काही पार्ट्स आहेत जे टिश्यूज फॉर्मेशनमध्ये आपण बघतो, तर वेगवेगळ्या टिश्यू फॉर्मेशनमध्ये हे क्युबॉइडल सेल्स खूप उपयोगाचे असतात. तर अशा खूप साऱ्या शेपमध्ये आपण सेल्स हे पाहू शकतो. असा डेफिनेट असा कोणताही त्याचा शेप नाही आहे. तर त्याच्यानंतर जर साईज बघितली तर साईजमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हेरिफिकेशन आहे, किंवा तुम्ही बघू शकता सर्वात स्मॉलेस्टपासून ते लार्जेस्ट सेलपर्यंत आपण पाहतो. तर स्मॉलर सेल जर बघितला, फॉर एक्झाम्पल स्मॉलर सेलमध्ये मायकोप्लाझ्मा सेल जी आहे ती सर्वात स्मॉलेस्ट आहे. याची साईज जर बघितली तर 0.3 मायक्रोमीटर सर्वात स्मॉलेस्ट साईज आहे. हा बॅक्टेरियल सेलपेक्षा सुद्धा स्मॉल आहे, कारण की जर बॅक्टेरियल सेलची जर साईज बघितली, बॅक्टेरियल सेलची साईज जी आहे ती अबाउट 3 to 5 मायक्रोमीटर आहे. ओके, आणि हा 0.3 मायक्रोमीटर आहे. तर बॅक्टेरियल सेलपेक्षा सुद्धा जो स्मॉलेस्ट सेल आहे तो आहे मायकोप्लाझ्मा सेल. ओके, तर लार्जेस्ट सेलमध्ये जर बघितलं, लार्जेस्ट सेलमध्ये सर्वात लार्जेस्ट असणारा ऑस्ट्रिच एग, ऑस्ट्रिचचा जो एग आहे तो सर्वात लार्जेस्ट आहे. तर अबाउट 15 सेंटीमीटर, किती 15 सेंटीमीटर साईज आहे. ही झाली साईजमध्ये जर बघितलं तर सर्वात लार्जेस्ट ऑस्ट्रिच एग आहे. पण आपला जो नर्व सेल आहे, नर्व सेल जो आहे तो लेंथमध्ये जर बघितला तर सर्वात लार्जेस्ट आहे. लेंथमध्ये नर्व सेल लार्जेस्ट आहे आणि साईजमध्ये ऑस्ट्रिच एग हा सर्वात मोठा आहे. तर नर्व सेल हा लेंथनी सर्वात लार्जेस्ट आहे आणि ऑस्ट्रिच हा साईजने सर्वात लार्जेस्ट आहे. तर जो काही स्मॉलेस्ट आहेत आपल्याला माहीत आहे की सेलची जी साईज आहे ती खूप व्हेरीफाईड आहे. तर असे जे सेल्स आहेत जे आपल्या नेकेड आईजनी आपण पाहू शकत नाही, अशा सेल्ससाठी आपण वेगवेगळे बघतो. जर असे सेल्स पाहायचे असतील जे काही लार्जेस्ट असतील त्याला आपण डायरेक्ट कोणता मायक्रोस्कोप यूज करतो, जे की आपण लार्ज सेल्ससाठी तर तो सिंपल मायक्रोस्कोप आहे. ओके, सिंपल मायक्रोस्कोप आपण लार्जेस्ट सेल ह्या व्यवस्थित पाहू शकतो. ओके, पण ज्या काही स्मॉलर सेल्स आहेत त्यांना मात्र पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वेगवेगळे मायक्रोस्कोप यूज करावे लागतील. आपल्याला जसं की माहीत आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप जो की 50 to 100 टाइम्स काय करतो, इमेज मॅग्निफाय करतो. ओके, जर आपण स्मॉलर साईजचे जे काही आहेत सेल्स, स्मॉलर साईज सेल ऑब्झर्व करण्यासाठी आपण जसे की बघतो सिंपल मायक्रोस्कोप, लार्ज सेल आपण सहज पाहू शकतो. ओके, ही कशासाठी झाली, लार्ज सेलसाठी. पण स्मॉलर सेलसाठी आपण काय पाहणार आहोत किंवा कसं पाहू शकतो, तर स्मॉलर सेलसाठी जो की आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तो जो काही सेलची साईज आहे किंवा जी काही इमेज फॉर्म होते त्याच्यामध्ये 50 to 100 टाइम्स ती जी इमेज आहे तो मॅग्निफाय करतो. तर अशा मायक्रोस्कोप खाली बघू शकतो, किंवा याच्यापेक्षा सुद्धा स्मॉल असतील तर आपल्याला माहीत आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जनरली जे काही लाईट मायक्रोस्कोप आहे ज्याच्यामध्ये बीम ऑफ लाईटचा यूज करून लाईट मायक्रोस्कोप जो बघतो त्याच्यामध्ये आपण 1000 टाइम्सनी ती इमेज काय होते, मॅग्निफाय होते. तर लाईट मायक्रोस्कोप जनरली आपण आपल्या लॅबोरेटरीजमध्ये यूज करतो. त्याच्यानंतर सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑब्झर्व करण्यासाठी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करतो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे तो 5 लाख टाइम्स इमेज काय करतो, मॅग्निफाय करतो. तर जे काही ऑर्गॅनिझम्स आपल्याकडे असते, जे काही सेल्स आहेत त्याच्या साईजनुसार आपण काय करतो, मायक्रोस्कोप यूज करतो आणि त्याच्यानुसार आपण त्यांना पाहू शकतो. तर मायक्रोस्कोप काय यूज करायचं, कारण की स्मॉलेस्ट सेल पाहणे आपल्याला शक्य नाही, उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. तर त्यांना पाहण्यासाठी आपल्याकडे सर्वात जो काही इन्स्ट्रुमेंट आहे तो आहे मायक्रोस्कोप, ज्याच्या खाली आपण काय करतो, सेल्स हे
ऑब्झर्व करू शकतो. ओके, तर हे झाली सेलबद्दल. सर्वात स्मॉलेस्ट मायक्रोप्लाझ्मा 0.3 मायक्रोमीटर, सर्वात लार्जेस्ट ऑस्ट्रिच एग जो की साईजनुसार आहे 15 सेंटीमीटर, आणि लेंथनुसार जर बघितलं तर नर सेल ही सर्वात लार्जेस्ट आहे. ओके, तर आता आपण सेलचे टाईप्स पाहणार आहोत. जनरली सेल टाईप्स ज्या आहेत त्या फक्त 2 आहेत. मेन सेल टाईप्स किती आहेत? 2 आहेत. एक युकॅरियोटिक आणि सेकंड वन प्रोकॅरियोटिक. ते तर आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण सर्वात महत्त्वाचा जो आहे स्टेम सेल, हा एक प्रकारचा सेल आहे. हा स्टेम सेल कशाला म्हणतात? तर स्टेम सेल इज ए अनडिफरन्शिएटेड, unspecialized and self multiplying. Same cell, it is a undifferentiated, unspecialized and self multiplying cell. तर स्टेम सेल ही आपण डिफरन्शिएट सुद्धा करू शकत नाही, एक स्पेशलाइज्ड सेल सुद्धा म्हणू शकत नाही, आणि ती एक सेल्फ मल्टिप्लाइंग आहे, म्हणजे स्वतःच काय होते मल्टिप्लिकेशनमध्ये भाग घेते. तर स्टेम सेल जनरली 2 टाईपचे आहेत. फर्स्ट वन इज ए एम्ब्रियॉनिक स्टेम सेल. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल. सेकंड वन इज ए अडल्ट स्टेम सेल. हे कशाच्या बेसिसवर आहे? तर जिथे आपल्याला त्या स्टेम सेल भेटतात त्याच्यानुसार आपण ह्या 2 टाईप्स डिवाइड केले. तर पहिल्यांदा एम्ब्रिओमध्ये ज्या सेल्स भेटतात किंवा ज्या स्टेम सेल्स भेटतात त्यांना आपण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणतो. अडल्ट स्टेम सेल ज्या की अडल्टमध्ये भेटतात. तर एम्ब्रियॉनिक स्टेम सेल पुन्हा 2 टाईप्समध्ये डिवाइड होतात. एक टोटिपोटेंट स्टेम सेल आणि सेकंड वन प्लुरिपोटेंट स्टेम सेल. ओके, तर टोटिपोटेंट स्टेम सेल आणि प्लुरिपोटेंट स्टेम सेल. तर टोटी मीन्स टोटल और होल, पोटेंट मीन्स पोटेन्सी, कॅपॅसिटी, ॲबिलिटी. ओके, तर टोटल पोटेन्सी किंवा ॲबिलिटी असणारे सेल्स म्हणजे काय? तर दोज सेल्स हॅविंग टू कॅपॅसिटी टू फॉर्म ए होल ऑर्गॅनिझम, दोज सेल्स कॉल्ड ॲज अ टोटिपोटेंट स्टेम सेल. तर टोटिपोटेंट स्टेम सेल म्हणजे असे सेल्स ज्यांच्याकडे अशी कॅपॅसिटी आहे की ते एका पूर्ण ऑर्गॅनिझमला काय करू शकतात? तयार करू शकतात. तर फॉर एक्झाम्पल असा कोणता आहे? तर तो आहे झायगोट. झायगोट कशाला म्हणतो आपण? तर मेल अँड फिमेल गॅमेट यांचं जेव्हा फ्युजन होतं त्यावेळेस काय फॉर्म होतो? झायगोट फॉर्म होतो. मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट यांचं ज्यावेळेस फ्युजन होतं त्यावेळेस काय तयार होतं? झायगोट तयार होतं. आणि हा जो झायगोट आहे या एका सेलची, हा सिंगल सेल आहे बरोबर आहे, तर या सेलची कॅपॅसिटी काय आहे? ज्यावेळेस तो मल्टिप्लिकेशन अँड डेव्हलपमेंट थ्रू तो एक ह्युमन तयार करू शकतो किंवा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. तर ह्युमनमध्ये बघितलं तर जर समजा हा सिंगल सेल जो झायगोट आहे तो काय करतो? तर याच्याकडे काय कॅपॅसिटी आहे? सिंगल सेल एक होल ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. म्हणून ज्या सेल्सकडे अशी कॅपॅसिटी आहे की जे की होल ऑर्गॅनिझमला तयार करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो? टोटिपोटेंट स्टेम सेल म्हणतो. आता सेकंड वन आहे प्लुरिपोटेंट. व्हॉट इज मीन बाय प्लुरिपोटेंट? प्लुरी अँड पोटेंट. प्लुरी मीन्स सेव्हरल, लेस दॅन टोटल. ओके, सेव्हरल मीन्स सम. ओके, काही. पोटेंट मीन्स ॲबिलिटी. those cells having to produce or those cells having to capacity form a several cells or several type of organs. Those cells are called as a pluripotent stem cell. आता आपण जिथे एक्झाम्पल बघितलं झायगोट. ओके, हा जो झायगोट आहे तो डायरेक्ट ह्युमन तयार नाही करू शकत, त्याच्यामध्ये खूप सारे स्टेजेस आहेत. ओके, तर अशीच काही स्टेज आहे. हा सिंगल सेलचा जो झायगोट आहे ज्यावेळेस तो मल्टिप्लिकेशन किंवा स्टेजेसनुसार फॉर्म होतो त्यावेळेस हा सिंगल सेल डबल होतो, डबलचा
4 टाइम्स म्हणजे 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे होत जातात. आणि 32च्या नंतर एक स्टेज येते, त्यावेळेस आपल्याला हा जो झायगोट आहे तो कसा दिसतो, तर एक हॉलो बॉल लाईक स्ट्रक्चर दिसतो. कसा दिसतो, हॉलो बॉल लाईक स्ट्रक्चर दिसतो. ओके, तर हा जो झायगोट आहे त्याचं काय झालं, ज्यावेळेस स्टेजेस डेव्हलपमेंट होत गेली अशी एक स्टेज येते ज्यावेळेस तो हॉलो बॉल लाईक स्ट्रक्चर दिसतो, त्यावेळेस त्या स्टेजला म्हणतो आपण ब्लास्टोसिस्ट. इट इज द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटल स्टेज. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा आता हा एक पूर्ण ऑर्गॅनिझम तयार करू शकतो, याच्या थ्रूच हा बनलेला आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला वेगवेगळे सेल्स दिसतात, बरोबर आहे. तर हा जो आउटर लेअर आहे, ओके, इथले जर सेल्स आपण घेतले, ओके, तर याला म्हणायचं एक्टोडर्म. 3 लेअरपासून बनलेला आहे हा. तर एक्टोडर्म, एक्टो मीन्स आउटर साइड आणि डर्म मीन्स लेअर. एक्टो मीन्स आउटर, डर्म मीन्स लेअर. आउटर लेअर त्याला आपण एक्टोडर्म म्हणतो. त्याच्यानंतर हा जो मिडल साईजचा आपल्याला दिसतोय मिडल, ओके, तो आहे मिझोडर्म. मिझो मीन्स मिडल, डर्म मीन्स लेअर. ओके, आणि जो की सर्वात इन्नर साईडला जे सेल्स दिसतात त्याला आपण काय म्हणतो, एंडोडर्म म्हणजे इन्नर लेअर. ओके, तर जर याच्या थ्रू जर समजायचं म्हणलं तर प्लुरिपोटेंट सेल, ज्या सेलकडे अशी कॅपॅसिटी आहे ते काही ऑर्गन्स किंवा सेल्स फॉर्म करू शकतात, ऑर्गन्स तयार करू शकतात. तर फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर एक्टोडर्म जी की आउटर साईडचे सेल्स आहेत, जर समजा आपण इथले काही सेल्स जर काढले, स्टेम सेल्स म्हणून आपण त्यांना काढले, तर ह्या ज्या एक्टोडर्मपासून जे बनलेले आहेत, एक्टोडर्ममध्ये आपल्या बॉडीचे फक्त आउटर पार्ट्स बनतात, मिझोडर्ममध्ये आपल्या बॉडीचे इन्नर पार्ट्स बनतात, मिडल पार्ट बनतात, आणि एंडोडर्ममध्ये इन्नर साईडचे पार्ट्स बनतात. जर समजा एक्टोडर्ममध्ये जर आपण सेल्स काढून घेतले आणि त्याच्यानुसार जर फॉर्मेशन करायला बघितलं तर एक्टोडर्म फक्त आणि फक्त आउटर साईडचे पार्ट्स तयार करेल. म्हणजे काय, जसं की स्किन आहे, हेअर्स आहेत, ओके, नेल्स आहेत, जे काही आउटर बॉडी पार्ट्स आहेत तोच काय करेल, एक्टोडर्म तयार करेल. म्हणजे काय, तो होल बनवतोय का, टोटल ऑर्गॅनिझम तयार करतो का, नाही, तर काहीच बनवतोय. म्हणून हा काय झाला, प्लुरिपोटेंट झाला. ओके, जसं सेकंड एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, मिझोडर्म. जर समजा आपण इथले काही सेल्स जर घेतले तर याच्यापासून जर फॉर्मेशन करायचं म्हणलं तर तो सेल्फ मल्टिप्लाइंग सेल आहे. तर मिझोडर्म काय करेल, तर फक्त आणि फक्त मिडल साईडचे जे काही पार्ट्स असतील, जे काही ऑर्गन्स आहेत आपले, जसं की हार्ट आहे, लिव्हर्स आहेत, ओके, लंग्स आहेत, असे जे काही मिडल साईडचे पार्ट्स आहेत तो मात्र कोण बनवेल, मिझोडर्म बनवेल. तर असे जे काही फक्त काही सेल्सपासून काहीच बनवतात, होल ऑर्गॅनिझम बनवत नाहीत. होल ऑर्गॅनिझम बनवायची कॅपॅसिटी कोणाकडे आहे, टोटिपोटेंटकडे आहे. प्लुरिपोटेंटकडे फक्त काहीच बनवण्याची कॅपॅसिटी आहे. ओके, तर त्याच्यानंतर हे झालं एम्ब्रियोनिक स्टेम सेल. आता सेकंड टाईप बघणार आहोत, अडल्ट स्टेम सेल. अडल्ट स्टेम सेल सुद्धा 2 टाईप्समध्ये डिवाइड होतो, एक मल्टीपोटेंट अँड युनिपोटेंट. मल्टीपोटेंट स्टेम सेल. आता मल्टी मीन्स मेनी, पोटेंट मीन्स potency. Okay, those cells having to capacity to form a many types of cells or organs. Okay, तर मल्टीपोटेंटमध्ये जे काही खूप सारे असणार आहेत पण काहीच बनवणार आहेत, म्हणजे काय, तर प्लुरिपोटेंटपेक्षा कमी. प्लुरिपोटेंट मल्टीपोटेंटपेक्षा जास्त आहे. ओके, तर मल्टीपोटेंट हा प्लुरिपोटेंटपेक्षा कमीच बनवतो. तर मेनीमध्ये आपण बघू शकतो जसं की ब्लड सेल आहे. फॉर एक्झाम्पल इट इज अ ब्लड सेल. तर याच्यामध्ये फक्त काही सेल बनवू शकतो. जर ब्लड सेल आपण स्टेम सेल्स म्हणून घेतले तर याच्या थ्रू आपण काय बनवू शकतो, आपल्याला माहीत आहे ब्लड सेल्स कंटेन्स RBC, WBC अँड प्लॅटिलेट्स, बरोबर. तर काहीच सेल्स किंवा काहीच पार्ट बनवण्याची जी काही कॅपॅसिटी आहे तो कशाकडे असणार आहे, मल्टीपोटेंटकडे असणार आहे. ओके, तर हे जे काही पार्ट्स आहेत हा मल्टीपोटेंट कशापेक्षा कमी आहे, तर प्लुरिपोटेंटपेक्षा. मल्टीपोटेंटपेक्षा जास्त बनवू शकतो. ओके, त्याच्याकडे जास्त कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर युनिपोटेंट. युनिपोटेंट ह्याच्यामध्ये ब्लड सेल्स एक्झाम्पल म्हणून लक्षात राहू द्या. युनिपोटेंट, युनि मीन्स सिंगल, पोटेंट मीन्स
potency. Those cells having to capacity form a only one type of cells. Those cells having the capacity to form a only one type of cells, those cells are known as a unipotent stem cell. For example, याच्यामध्ये जर ऑस्टिओसाइट्स घेतलं, ओके, तर ऑस्टिओसाइट्स असे सेल्स जे की बोन सेल्स फॉर्म करू शकतील, बोन फॉर्म करू शकतील, म्हणजे फक्त आणि फक्त एकच बनवू शकतात, त्यांना आपण युनिपोटेंट म्हणतो. काही बनवू शकतात मल्टीपोटेंट, याच्यापेक्षा सुद्धा जास्त बनवू शकतात प्ल्युरिपोटेंट, सेव्हरल. अँड लास्ट वन टोटल, ज्याच्याकडे सर्वात जास्त कॅपॅसिटी आहे आणि तो पूर्णच एक होल ऑर्गॅनिझम बनवू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, टोटिपोटेंट स्टेम सेल. ओके, तर हा सर्वात महत्त्वाचा आहे टोटिपोटेंट, ज्याच्याकडे पूर्ण एक ऑर्गॅनिझम बनवण्याची कॅपॅसिटी आहे, ज्याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे झायगोट. ओके, एवढं लक्षात ठेवा. स्टेम सेल काय आहे तर अनडिफरन्शिएटेड अनस्पेशलाइज्ड सेल्फ मल्टिप्लाइंग सेल्स. म्हणजे आपण त्यांना डिफरन्शिएटसुद्धा करू शकत नाही, स्पेशलाइज करू शकत नाही किंवा सेल्फ मल्टिप्लायसुद्धा करू शकत नाही. स्टेम सेल त्यांच्या जिथे आपल्याला लोकेट होतात त्याच्यानुसार आपल्याला दोन टाईप्समध्ये डिवाइड करतो, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल अँड अडल्ट स्टेम सेल. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल जे की एम्ब्रिओमध्ये भेटतात, असे आपण पुन्हा दोन टाईप्समध्ये डिवाइड केले, टोटिपोटेंट अँड प्ल्युरिपोटेंट. झायगोट हा सुद्धा स्टेप आहे, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये येतो. आणि प्ल्युरिपोटेंटमध्ये जो आपण एक्झाम्पल बघितला ब्लास्टोसिस्ट, हा सुद्धा कुठं येतो तर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटल स्टेप आहे, म्हणून आपण हे दोन कशामध्ये घेतले, एम्ब्रियॉनिक स्टेम सेलमध्ये घेतले. टोटिपोटेंट ज्याच्याकडे टोटल कॅपॅसिटी आहे, होल ऑर्गॅनिझम फॉर्म करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण टोटिपोटेंट स्टेम सेल म्हणतो, एक्झाम्पल झायगोट. प्ल्युरिपोटेंट जो की सेव्हरल टाईप ऑफ बनवू शकतो, जर त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं ब्लास्टोसिस्ट. मल्टीपोटेंटमध्ये सेव्हरलपेक्षा कमी बनवू शकतो, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं ब्लड सेल्स. आणि युनिपोटेंटमध्ये फक्त आणि फक्त एकच तयार करण्याची कॅपॅसिटी असते. तर हे आहे स्टेम सेल, याच्यामध्ये महत्त्वाचा जो आहे तो आहे टोटिपोटेंट, लक्षात ठेवा. ओके, तर ही जी काही माहिती आपण बघितली याच्यानुसार आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप ऑफ सेल्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल्स हे आपण स्टडी करणार.